हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. वियाने अंतराचा हात आपल्या हातात घेतला आणि दोघेही बारमधून बाहेर पडले. काही वेळातच ते एका महागड्या हॉटेलच्या खोलीत पोहोचले. वियाने तिला आपल्या जवळ ओढलं आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तुझ्यासारख्या सुंदर मुलीसोबत आज सगळ्या मर्यादा ओलांडाव्याशा वाटत आहेत. वियान हळूहळू अंतराच्या जवळ येऊ लागला. त्याच्या जवळ येण्याने अंतराच्या अंगावर शहारे आले. वियाने तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि तिला किस करू लागला. अंतराचा श्वास वेगाने चालू लागला, कारण ती पहिल्यांदाच एखाद्याच्या इतक्या जवळ आली होती. वियान तिच्याकडे पाहत म्हणाला, खरंच अंतरा, तू खूप सुंदर आहेस. अंतरा हसत म्हणाली, वियान, तू माझी जरा जास्त स्तुती करत नाहीयेस ना. वियानने तिच्या कमरेभोवती हात टाकला आणि तिला अजून जवळ ओढलं. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. वियान तिच्या केसातून हलकेच हात फिरवू लागला. त्याने पुन्हा तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि तिला खोलवर किस करू लागला. अंतरानेही त्याला प्रतिसाद दिला. थोड्याच वेळात वियानने तिला आपल्या बाहुपाशात उचललं आणि बेडवर नेलं. काही वेळातच दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले. आणि दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये माहीला वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. शांतनू तिला भेटायला आला. माहीचा चेहरा खूपच फिकट पडला होता. ती गाढ झोपेत होती. तिला इतकी अशक्त पाहून शांतनूच्या मनाला खूप वेदना झाल्या. तो तिच्या जवळ बसला आणि तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाला, माही, मला माफ कर. कृपया मला माफ कर. मी तुझ्याकडे लक्ष दिलं नाही, तुझी काळजी घेतली नाही. तू हे सगळं एकटीच सहन करत राहिली. पण आता असं होऊ देणार नाही. परिस्थिती आपल्या मनासारखी चाललेली नाही. दादाजी आजारी आहेत आणि नीमा आपल्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते आहे. पण मी तिला तिच्या योजनेत यशस्वी होऊ देणार नाही. शांतनू काही क्षण माहीच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. त्याला तिला आपल्याजवळ ठेवायचं होतं, तिच्यावर प्रेम करायचं होतं. तो हळू आवाजात म्हणाला, मला माफ कर, पण मला तुला सध्या जाऊ द्यावं लागेल. मी वचन देतो, मी पुन्हा तुझ्याकडे परत येईन. सगळं ठीक करीन. तू मला द्वेष केला, मला काहीही बोलली तरी चालेल. फक्त मला थोडा वेळ दे. तो माहीच्या चेहऱ्याजवळ गेला आणि म्हणाला, पण तू रोनीच्या जवळही जाऊ नकोस. तो मला अजिबात आवडत नाही. माझी वाट बघ. हे बोलून शांतनूने एक खोल श्वास घेतला. हॉटेलमध्ये सकाळी अंतराची झोप उघडली. ती बेडवर पडलेली होती आणि तिच्या शेजारी वियान झोपलेला होता. ते पाहून तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. तिने हळूच वियानच्या चेहऱ्यावर हात फिरवला. त्यानंतर तिने साईड टेबलवरून आपला मोबाईल उचलला आणि न्यूज पाहू लागली. अचानक तिची नजर एका बातमीवर गेली. शांतनू जयस्वाल लवकरच आपल्या बालमैत्रीण जिया सहायसोबत लग्न करणार. अंतरा आश्चर्याने म्हणाली, काय, हे काय बकवास आहे. तिने लगेच त्या बातमीचा लिंक उघडला. त्यात शांतनू आणि जियाचे फोटो होते. अंतराचं हृदय जोरात धडधडू लागलं. हे दोघे कधीपासून एकत्र झाले आणि मग माहीचं काय? अंतरा लगेच बेडवरून उठली. तिने घाईघाईने तयारी केली आणि वियानच्या खोलीतून बाहेर पडली. वियान अजूनही गाढ झोपेत होता. खोलीच्या बाहेर येताच अंतराने शांतनूला फोन लावला. हॅलो, शांतनू म्हणाला. अंतरा लगेच बोलू लागली, शांतनू भाऊ, हे मी काय ऐकते आहे? तुम्ही जियाशी लग्न करणार आहात? मग माहीचं काय? तुम्हाला तर जिया आवडतही नाही ना. मग हे सगळं काय चाललं आहे? शांतनू थोडा वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, दादाजींना हार्ट अटॅक आला होता. हे ऐकून अंतरा काही क्षण गप्पच झाली. काय? तुम्ही काय म्हणत आहात? ते ठीक आहेत ना? आणि जर त्यांना तुमच्या जियासोबतच्या लग्नाबद्दल कळलं तर ते अजूनच चिंतेत पडतील. शांतनूने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, एका अर्थाने त्यांच्या हार्ट अटॅकला माही जबाबदार आहे असं त्यांना वाटतं.
दादाजींना वाटतं की मी माहीला घटस्फोट द्यावा. तू इथे ये, मी तुला सगळं समजावून सांगतो. फोनवर या गोष्टी सांगता येणार नाहीत. अंतरा म्हणाली, मी लगेच येते. फोन ठेवून ती पटकन तिथून निघून गेली. प्रेसिडेन्शियल सुईटमध्ये वियांची झोप उघडली. त्याने बाजूला पाहिलं तर अंतरा तिथे नव्हती. तो पटकन उठून बसला. तो स्वतःशीच पुटपुटला, म्हणजे अंतरा मला काही न सांगता इथून निघून गेली. पण तू माझ्यापासून पळून कुठे जाणार आहेस अंतरा? मी तुला शोधून काढणारच. हे बोलून तो हलकेच हसला. इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजू लागली. त्याने पटकन फोन उचलला. तो कॉल कपूर मेन्शनमधून आला होता. वियान म्हणाला, हॅलो. त्याच्या असिस्टंटने सांगितलं, हॅलो सर, मी तुम्हाला एका ब्रेसलेटचा फोटो पाठवला आहे. काही वर्षांपूर्वी मिस्टर कपूर यांनी त्यांच्या प्रियसीला दिलेला तो ब्रेसलेट आहे. तो तुमच्या कुटुंबाचा पुश्तैनी सफायर ब्रेसलेट आहे. काही दिवसांपूर्वी त्या ब्रेसलेटची लिलावात विक्री झाली आणि आता तो पुन्हा आपल्या कुटुंबाकडे परत आला आहे. त्यामुळे मोठे कपूर सर खूप नाराज आहेत. वियाने खोल श्वास घेतला आणि त्याचे सगळे बोलणे शांतपणे ऐकले. ठीक आहे, मी पाहतो. त्याने फोटो तपासला. तो सुंदर ब्रेसलेट खरंच त्यांच्या कुटुंबाचाच होता, कारण त्याने आपल्या आजीच्या एका जुन्या फोटोमध्ये तो ब्रेसलेट तिच्या हातात पाहिला होता. म्हणजे हा खरंच आपल्या कुटुंबाचा पुश्तैनी ब्रेसलेट आहे. तो स्वतःशीच म्हणाला. त्याला आपल्या वडिलांच्या प्रेमकथेची माहिती होती. त्यांनी त्यांच्या प्रियसीला प्रेमाची निशाणी म्हणून तो ब्रेसलेट दिला होता. ते तिच्यावर खूप प्रेम करत होते, पण घरातील मोठ्यांच्या दबावामुळे त्यांना त्या स्त्रीला सोडावं लागलं. नंतर एका बाळाला जन्म देताना त्या स्त्रीचा मृत्यू झाला होता. वियान मनात म्हणाला, जर ती स्त्री मेली असेल तर हा ब्रेसलेट असा फिरत कसा आहे? त्याने लगेच आपल्या वडिलांना सुमेशला फोन केला. फोन पाहता सुमेशांनी कॉल उचलला आणि विचारलं, वियान, तू फोटो पाहिलास का? वियान म्हणाला, हो पाहिला, पण तुम्हाला हा ब्रेसलेट कुठे मिळाला? सुमेश म्हणाले, माझ्या एका मित्राने तो लिलावात विकत घेतला आहे. त्यानं पाहिलं की त्याच्या मागे आपल्या कुटुंबाचा लोगो आहे, म्हणून त्याने लगेच मला सांगितलं, हा तोच ब्रेसलेट आहे जो मी सीमाला माझ्या प्रेमाची निशाणी म्हणून दिला होता. मला हवं आहे की तू याबद्दल सगळं शोधून काढ. वियान थोडा शांतपणे म्हणाला, पापा, पण ती तर मेली आहे. सुमेश काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, माझं मन सांगते की ते अजूनही जिवंत असू शकते. त्यावेळी माझ्या वडिलांनी मला सीमाशी सगळे संबंध तोडायला भाग पाडलं होतं. त्यांनी आत्महत्येची धमकीही दिली होती. नंतर एक अपघात झाला. मी सीमासोबत खूप अन्याय केला आहे. मला फक्त इतकंच जाणून घ्यायचं आहे की ती जिवंत आहे की नाही. वियाने खोल श्वास घेत म्हणाला, ठीक आहे पापा, मी याबद्दल चौकशी करतो आणि तुम्हाला सांगतो. दरम्यान रुग्णालयात माहीला शुद्ध आली. तिने डोळे उघडले तेव्हा तिच्या समोर रुपल बसलेली दिसली. माही जागी झालेली पाहताच रुपल तिच्या जवळ आली. तिचा हात हातात घेत म्हणाली, तू जागी झालीस? देवाचे आभार. माही उठण्याचा प्रयत्न करत म्हणाली, मला काय झालं होतं? आणि त्यावेळी रुपल म्हणाली, तू बेशुद्ध पडली होतीस. माही आश्चर्याने म्हणाली, काय बेशुद्ध? पण कसं? रुपलने सांगितलं, तुझा ब्लड शुगर खूप कमी झाला होता. माहीच्या मनात लगेच विचार आला, मला इथे कोण घेऊन आलं असेल? शांतनू? रुपल थोडी रागाने म्हणाली, डॉक्टर सांगत होते की तू खूप दिवसांपासून नीट काही खाल्लंच नाहीस. तुझं डोकं ठीक आहे ना? मान्य आहे की सध्या तुझ्या आयुष्यात खूप समस्या आहेत,
पण म्हणून तू स्वतःच्या तब्येतीशी असं खेळ करणारा का? पण माहीचं लक्ष रुपलच्या बोलण्याकडे नव्हतंच. तिच्या मनात फक्त शांतनूच होता. ती चिंताग्रस्तपणे विचारू लागली, शांतनू कुठे आहेत? ते डॉक्टरांकडे गेले असतील का? रुपलला लगेच समजलं की माही काय विचार करते आहे. ती शांतपणे म्हणाली, शांतनू इथे नाहीत. त्यांच्या असिस्टंटने मला तुझ्याबद्दल सांगितलं. मी काल रात्रीपासून इथेच तुझ्यासोबत आहे. हे ऐकून माहीला विश्वासच बसत नव्हता. ती घाईने म्हणाली, शांतनू मला असं एकटं सोडून कसे जाऊ शकतात? ते नक्की बाहेर गेले असतील. मी आताच पाहते. माही उठून बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागली, पण रुपलने तिला थांबवलं नाही. माही, काय करतेस तू? तो इथे नाही. त्याला तुझी अजिबात काळजी नाही. तू का समजून घेत नाहीस? माही डोळ्यात पाणी आणत म्हणाली, नाही, ते माझ्यावर खूप प्रेम करतात. ते मला असं सोडून जाऊ शकत नाहीत. त्यांना गैरसमज झाला आहे की मी त्यांना धोका देते आहे. मी त्यांना सगळं समजावून सांगेन. ते माझं बोलणं नक्की समजून घेतील. रुपलने तिला परत झोपण्याचा प्रयत्न करत म्हणाली, माही, तो खरंच इथे नाही. मी काल रात्री इथे आले तेव्हा तू पूर्णपणे एकटीच होतीस. हे ऐकताच माहीचं मन पूर्णपणे तुटून गेलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला आठवू लागलं, पहिल्यांदा तिच्या श्रीमंत वडिलांनी तिला सोडलं आणि आता तिच्या श्रीमंत नवऱ्यानेही. ती मनातच विचार करू लागली, या श्रीमंत लोकांना इतरांच्या भावना कधीच कळत नाहीत. ती संतापाने म्हणाली, यासाठी शांतनूला किंमत चुकवावीच लागेल. मी त्याला जियासोबतही सुखाने राहू देणार नाही. पण तिला माहीत नव्हतं की शांतनू तिथेच उभा राहून काचेच्या आडून तिला लपून पाहत होता. तो तर संपूर्ण रात्र हॉस्पिटलमध्येच होता, फक्त तिच्यासमोर आला नव्हता. आता त्याला या सगळ्या समस्या संपवायच्या होत्या, जेणेकरून तो माहीसोबत शांतपणे राहू शकेल. तो आपल्या मित्र डॉक्टर अनुभवच्या केबिनमध्ये दरवाजा न वाजवता थेट आत गेला. अनुभवने त्याला पाहताच विचारलं, काय झालं? दादाजी ठीक आहेत ना? शांतनू म्हणाला, हो, ते ठीक आहेत, पण मी इथे माहीसाठी आलो आहे. माही, तिला काय झालं? शांतनू म्हणाला, मला हवं आहे की तू तिची स्वतः तपासणी कर, पण तिला हे सांगू नकोस की तुला हे करायला कोणी सांगितलं आहे. अनुभव आश्चर्याने म्हणाला, पण का? तुमच्या दोघांमध्ये नेमकं काय चाललं आहे? शांतनू सध्या याबद्दल कोणाशीही बोलू इच्छित नव्हता. तो म्हणाला, माझं आणि माहीचं थोडं भांडण झालं आहे. ती तर माझा चेहराही पाहू इच्छित नाही. अनुभवने हळूच विचारलं, कुठे त्यामुळे तर नाही ना? कारण तू आजकाल जियासोबत फिरतोयस? जियाचं नाव ऐकता शांतनूने मुठी घट्ट आवळल्या, पण स्वतःला सावरत तो म्हणाला, पण मला आता जावं लागेल. तू फक्त माहीची काळजी घे. हे बोलून तो केबिनमधून बाहेर निघून गेला. तो बाहेर पोहोचताच त्याने पाहिलं की जिया डोकं खाली घालून हॉस्पिटलमध्ये येत होती, जणू कुणी तिला ओळखू नये म्हणून. शांतनू मनात विचार करू लागला, ही माहीला त्रास द्यायला तर आली नाही ना? तो तिच्याशी बोलण्याआधीच त्याचा फोन वाजू लागला. शांतनू फोन उचलून बाहेर बोलू लागला आणि तेवढ्या जिया माहीच्या वॉर्डमध्ये पोहोचली. जिया म्हणाली, तर तू इथे किती आरामात पडली आहेस. इथले बिल कोण भरणार? की पुन्हा शांतनूला लुटायचा विचार आहे? हे सगळं तू आधीही केलं आहेस. आता लगेच इथून उठ आणि निघून जा. माहीला तिच्याशी वाद घालायचा नव्हता. ती शांतपणे म्हणाली, तू इथे काय करतेस? इथून बाहेर निघ. ज्या तिरस्काराने म्हणाली, तू माझ्याशी अशा पद्धतीने बोलू शकत नाहीस. तुझी एवढीही औकात नाही. शांतनू शिवाय तू काहीच नाहीस, समजलं?
तू तर स्वतःच्या उपचारांचे पैसेही देऊ शकत नाहीस आणि तरी माझ्यावर ओरडतेस जिया. माही रागाने ओरडली. जियाने माहीकडे बोट दाखवत म्हटलं, खूप लवकर माझं आणि शांतनूचं लग्न होणार आहे. मी जयस्वाल कुटुंबाची सून बनेन आणि तू काही उरणार नाहीस. माही उठून बसली. ती हलकेच हसत म्हणाली, आणि तुला खरंच वाटतं की शांतनू तुझ्याशी लग्न करेल? जिया म्हणाली, त्याला तुझी काहीच काळजी नाही. तो इथे नाहीये. शांतनू फक्त माझ्यावर प्रेम करतो. माहीने जियाकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि तिची खिल्ली उडवत म्हणाली, तू तर फक्त दुसरी बाई आहेस जी त्याच्या आयुष्यात जबरदस्तीने शिरायचा प्रयत्न करते आहेस. एक हताश स्त्री, त्यापेक्षा काहीच नाही. हे ऐकताच जियाला इतका राग आला की तिने माहीला मारण्यासाठी हात उचलला. पण माहीने तिचा हात पकडला आणि कठोर आवाजात म्हणाली, पुन्हा अशी हिंमत करू नकोस. जिया मागे सरकत जमिनीवर पडली. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि शांतनू आत आला. जिया लगेच नाटक करत म्हणाली, शांतनू, माझ्या पायाला खूप दुखतंय. बघ ना मला किती लागलं आहे. शांतनूने आधी माहीकडे पाहिलं आणि मग जियाकडे. त्याला माहीकडे जायचं होतं, पण त्याची पावलं जियाकडे वळली. त्याने तिला हात देऊन जमिनीवरून उचललं. जिया म्हणाली, मला तर माहीची काळजी वाटत होती म्हणून मी तिला पाहायला आले, पण ही माझ्यावर ओरडू लागली आणि मला ढकलून दिलं. हे ऐकून माही रागाने म्हणाली, तू मला दुखापत करण्याचा प्रयत्न केलास आणि आता स्वतःलाच बळी दाखवतेस. जिया म्हणाली, पाहिलंस ना हिच्या मनात किती विष भरलं आहे. शांतनू जियाला शांतपणे म्हणाला, तू इथे यायला नको होतंस. माहीला शांतनू जियाच्या इतक्या जवळ उभा असल्याचं वाईट वाटलं होतं. तिला वाटलं होतं की शांतनू तिची बाजू घेईल आणि जियाला तिथून बाहेर काढेल, पण इथे तर उलटच घडत होतं. जिया हळू आवाजात म्हणाली, मी तर फक्त तिला पाहायला आले होते. तू खोटं का बोलते आहेस जिया? शांतनू रागाने ओरडला. बस करा आता तुम्ही दोघीही. माही, तुला जियाला धक्का द्यायला नको होता. मी स्वतः तिला ढकलताना पाहिलं आहे. आताच तिची माफी माग. माही म्हणाली, काय माफी? तुम्हाला खरंच वाटतं की मी तुमच्या मिस्ट्रेस माफी मागू? शांतनू तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणायला, हो. आणि त्यानंतर माही ठामपणे म्हणाली, काहीही झालं तरी मी हिची माफी मागणार नाही. जिया म्हणाली, शांतनू, मी खरंच हिला अपमानित केलं नाही. शांतनूने जियाच्या कमरेभोवती हात ठेवत म्हटलं, ठीक आहे जिया, इथे वेळ वाया घालवण्याची गरज नाही. इतकं बोलून ते दोघं माहीच्या वॉर्डमधून बाहेर निघून गेले. शांतनू जियासोबत जाताना पाहून माहीचं मन तुटून गेलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हळूच पुटपुटली, आता तुम्हाला माझी अजिबात काळजी राहिलेली नाही. तुम्ही आता ते शांतनू राहिलेले नाहीत ज्यांच्यावर मी प्रेम केलं होतं. दरम्यान शांतनू आणि जिया कॉरिडॉरमधून चालत होते. जिया मुद्दाम लंगडत चालत होती. ती म्हणाली, खूप दुखतंय शांतनू, तुम्ही मला उचलून नेऊ शकता का? आणि त्यावेळी शांतनूने दात आवळले, पण त्या क्षणी त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्याने जियाला उचलून घेतलं. शांतनू म्हणाला, तू जितकं शक्य आहे तितकं माहीपासून दूर राहा. जियाने निरागस चेहरा करत विचारलं, म्हणजे अजूनही तुम्हाला वाटतं की मी खोटं बोलते आहे आणि तुम्ही माहीवर विश्वास ठेवता? शांतनूने क्षणभर मान हलवली. खरं तर तो माहीच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवत होता, पण तरीही तो म्हणाला, मला तिच्यावर अजिबात विश्वास नाही. जी स्त्री मला फसवत आहे तिच्यावर मी कसा विश्वास ठेवू? मला फक्त तुझी काळजी वाटते. ती तुला काही नुकसान करेल की काय अशी भीती वाटते. तू मला वचन दे की तू माहीपासून दूर राहशील. जिया म्हणाली, ठीक आहे,
मी आत्ता माहीपासून दूर राहीन, पण तुम्हीही मला एक वचन द्या. तुम्ही माहीला लवकरच घटस्फोट द्याल. शांतनू म्हणाला, मी वचन देतो. शांतनू तिला घेऊन तिथून निघून गेला. दरम्यान रुपल माहीच्या वॉर्डमध्ये परत येत होती. तिने शांतनू आणि जियाला एकत्र जाताना पाहिलं होतं. ती मनातच पुटपुटली, कसला नीच माणूस आहे. इथे बायको आजारी पडली आहे आणि हा मात्र आपल्या मिसेस सोबत फिरतोय. आता मी याला माहीच्या जवळसुद्धा येऊ देणार नाही. तिने हातातल्या औषधांच्या पिशवीवरची पकड घट्ट केली. रूममध्ये पोहोचल्यावर तिने माहीला रडताना पाहिलं. ती लगेच तिच्या जवळ गेली आणि तिला मिठी मारत विचारलं, काय झालं माही, तू का रडते आहेस? माही रडत म्हणाली, आता शांतनू बदलले आहेत. त्यांना आता माझी अजिबात काळजी नाही. ते खूप लवकर पुढे गेले आहेत. रुपलने भुवया उंचावत विचारलं, तो तुला भेटायला आला होता का? आणि त्यावेळी माहीने नकारार्थी मान हलवली आणि तिला सगळं सांगितलं. रुपलला हे ऐकून खूप राग आला. माही पुन्हा रडत म्हणाली, ते आता माझ्यावर प्रेमच करत नाहीत. रुपल म्हणाली, माही, तो माणूस तुझ्या लायकीचाच नाही. त्याच्यासाठी ती जिया सारखी मुलगीच योग्य आहे. तुला मोठी फॅशन डिझायनर व्हायचं आहे ना, मग आता त्यासाठी मेहनत कर. तू यशस्वी झालीस की तुझ्यासमोर मुलांची रांग लागेल. माही मात्र अजूनही रडतच होती. ती म्हणाली, मी त्यांच्यावर खूप प्रेम करते. त्यांच्याशिवाय मी कशी जगू? रुपल शांतपणे म्हणाली, मला माहिती आहे माही, पण यासाठी तू स्वतःला संपवू शकत नाहीस. तुला मजबूत बनावं लागेल. तुला स्वतःला सिद्ध करावं लागेल. त्याला दाखवून द्यावं लागेल की तू त्याच्याशिवायही आनंदी राहू शकतेस. माही रडतच म्हणाली. पण खूप दुखतं रुपल, जेव्हा शांतनू तिची बाजू घेतात आणि मला दुर्लक्ष करतात, तेव्हा मला खूप वाईट वाटतं. त्यांनी इथे येऊन मला हेही विचारलं नाही की मी ठीक आहे की नाही. ते आता माझ्यावर प्रेमच करत नाहीत. ती बोलताच माही रडू लागली. रुपलने तिला त्या अवस्थेत पाहिलं आणि ती आणखीनच दुःखी झाली. बाहेर जियाने केलेले सगळे नाटक तिने पाहिलं होतं. जिया कशी शांतनूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती हे तिला स्पष्ट दिसत होतं. रुपलने माहीचा हात धरत म्हणाली, माही, शांतनू तुझ्या लायकीचंही नाही. खरं सांगायचं तर जियाच त्याच्या लायकीची आहे. त्यामुळे आता रडणं थांबव. त्या माणसासाठी तू तुझं आयुष्य खराब करू शकत नाहीस, समजलं? माहीने हळूच मान हलवली आणि डोळ्यातले अश्रू पुसले. ती म्हणाली, पण एक गोष्ट आहे, हे सगळं माझ्या आईला कळायला नको, नाहीतर त्यांचं मन खूप दुखावेल. रुपल म्हणाली, ठीक आहे, मी त्यांना काहीही सांगणार नाही. पण तू हे सगळं किती दिवस त्यांच्यापासून लपवणार? कधीतरी त्यांना ही सत्यता सांगावीच लागेल. माही थोडा वेळ शांत राहिली आणि म्हणाली, जेव्हा मी स्वतः तयार होईन तेव्हाच मी त्यांना हे सगळं सांगेन. आता तर मला स्वतःला समजत नाही की मला काय करायचं आहे. रुपलने मान हलवत तिच्या बोलण्याला संमती दिली. शांतनूचे ऑफिस. दरम्यान शांतनू जियाला तिच्या घरी सोडून स्वतः ऑफिसमध्ये पोहोचला. सुनीलचा फोन आला होता की अंतरा तिथे त्याची वाट पाहत होती. आता तो केबिनमध्ये गेला तर त्याने पाहिलं की अंतरा खिडकीजवळ उभी राहून बाहेर पाहत होती. शांतनू म्हणाला, अंतरा, तू कधी आलीस आणि तुझं काम झालं ना? अंतरा म्हणाली, हो झालं. तिकडे आता सगळं ठीक आहे. इथून बाहेरच सगळं किती सुंदर दिसतं ना, अगदी शांत. शांतनूने आपल्या ड्रॉवरमधून एक फाईल काढली आणि ती अंतराच्या हातात दिली. अंतरा आश्चर्याने म्हणाली, हे काय आहे? शांतनू म्हणाला, तुझ्यासाठी मी एक खूप सुंदर ऑफिस घेतलं आहे, तेही प्राईम लोकेशनवर. आणि हो, तुझ्या आवडीप्रमाणे एक घरही घेतलं आहे. ही बिल्डिंग नुकतीच कपूर ग्रुपने बांधली आहे. तुला वेळ मिळेल तेव्हा जाऊन पाहून ये आणि शक्य तितक्या लवकर तिथे शिफ्ट हो. शांतनूचं बोलणं ऐकून अंतरा थोडी आश्चर्यचकित झाली. शांतनू भाऊ,
तिने त्या बिल्डिंगकडे पाहिलं होतं, हेरिटेज कॉम्प्लेक्स. आणि त्यावेळी ती म्हणाली, तुम्ही तर माझ्यासाठी खूप महागड्या ठिकाणी घर घेतलं आहे, पण हे सगळं तुम्ही कधी केलं? शांतनू शांतपणे म्हणाला, काही दिवसांपूर्वी मी तुला सांगणार होतो, पण तू अचानक निघून गेलीस. सांग ना, तुला आनंद झाला ना? अंतराने हलकेच हसत मान हलवली. ती पुढे म्हणाली, पण भाऊ, माहीशिवाय माझा हा आनंद अपुरा आहे. तुमच्या दोघांमध्ये नेमकं काय चाललं आहे? मी बातम्यांमध्ये तुम्हाला जियासोबत पाहिलं. तुम्ही तर त्या जियाचा तिरस्कार करत होता ना, मग अचानक तिच्यासोबत का? शांतनूने आपले डोकं खाली झुकवलं. त्याला समजत नव्हतं की तो बोलायला सुरुवात कुठून करावी. अंतरा पुन्हा म्हणाली, तुम्ही काही बोलत का नाही? जिया आधी तुमची मैत्रीण होती म्हणून, पण आता ती तुमच्या आयुष्यात का हस्तक्षेप करते आहे? आणि दादाजींच्या वागण्यामुळे मी तर खूप त्रस्त झाले आहे. शांतनूने तिला थांबवत सांगितलं, अंतरा, ते आपल्यापेक्षा मोठे आहेत. त्यांच्याबद्दल असं बोलायचं नसतं. त्यांच्याशी आदरानं बोल. अंतरा संतापून म्हणाली, आदर? जयस्वाल कुटुंबात आदर करण्यासारखं कोणी आहेच का? याच दादाजींनी माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्यांनी तिला कधीच आपल्या सुनेप्रमाणे मान दिला नाही. तिच्या जागी त्यांनी मला स्थान दिलं. बाबा जेव्हा निमाशी लग्न करत होते तेव्हा दादाजींनी त्यांना थांबवायला हवं होतं, पण त्यांनी तसं केलं नाही. ते सगळं शांतपणे पाहत राहिले आणि आता तेच तुमचं आयुष्यही तसंच उद्ध्वस्त करत आहेत. पण तुम्हाला ते दिसतच नाही. त्यांची नेमकी समस्या काय आहे? अंतराचं बोलणं ऐकून शांतनू रागाने तिच्याकडे पाहू लागला. तो कठोर आवाजात म्हणाला, या सगळ्यासाठी आपले बाबा जबाबदार आहेत. यात दादाजींचा काहीही संबंध नाही. जगाच्या नजरेत नीमा आजही बाबांची प्रेयसीच आहे. दादाजींनी तिला आजतागायत स्वीकारलेलं नाही. तिचा मुलगा विक्रमलाही त्यांनी जयस्वाल कुटुंबाच्या मालमत्तेतून काहीच दिलेलं नाही. त्यांच्या दृष्टीने विक्रम हा बाबांचा अनौरस मुलगा आहे. हे सगळं ऐकून अंतरा पूर्णपणे थक्क झाली. ती आश्चर्याने म्हणाली, भाऊ, तुम्ही हे काय सांगत आहात? अंतरा, हेच खरं आहे. म्हणूनच नीमा आणि विक्रम नेहमी इतके हताश होऊन काही ना काही योजना आखत असतात. त्यांना जयस्वाल कुटुंबाची सगळी मालमत्ता हवी आहे. त्यासाठी ते कोणाचाही जीव घेण्यासही मागेपुढे पाहणार नाहीत. मला तर असंही वाटतं की माझा अपघातही त्यांनीच घडवून आणला असावा आणि कदाचित बाबांच्या मृत्यूमागेही त्यांचाच हात असू शकतो. अंतरा आश्चर्याने म्हणाली, काय? मला या सगळ्या गोष्टींवर विश्वासच बसत नाही. पैसे मिळवण्यासाठी एखादा माणूस इतका खालच्या स्तराला जाऊ शकतो का? शांतनू म्हणाला, पण माझ्याकडे या सगळ्याचा कोणताही पुरावा नाही. उलट माझं आणि माहीचं नातं तोडण्यासाठी हे इतके खाली गेले आहेत की नीमाने दादाजींना माही आणि रॉनिसचे काही फोटो दाखवले आहेत. ते फोटो पाहून दादाजींना वाटू लागलं आहे की माही मला फसवत आहे. ती माझ्यासोबत फक्त माझ्या पैशांसाठी आहे. अंतरा आश्चर्याने म्हणाली, म्हणजे दादाजी नीमाच्या बोलण्यावर विश्वास ठेवत आहेत? शांतनूने मान हलवून होकार दिला. म्हणजे तुम्ही माहीला दादाजींना खुश करण्यासाठी घटस्फोट देणार आहात? शांतनू म्हणाला, माझ्याकडे दुसरा काहीही मार्ग नाही. मला नीमा आणि तिचा मुलगा विक्रम यांच्या विरोधात पुरावे हवे आहेत. जोपर्यंत ते दोघे तुरुंगात जात नाहीत तोपर्यंत मी आणि माही शांतपणे जगू शकत नाही. शिवाय माही माझ्यापासून दूर राहिली तरच ती सुरक्षित राहील. अंतरा शांतनूचा हात पकडत म्हणाली, भाऊ, तुम्ही माहीला सगळं खरं का सांगत नाही? ती नक्की तुमचं म्हणणं समजून घेईल. शांतनूने नकारार्थी मान हलवली. आत्ता नाही, एकदा सगळं व्यवस्थित झालं की मी तिला सगळं सांगेन. अंतरा म्हणाली, हे चुकीचं आहे. तिचं मन दुखावेल. खूप उशीर होण्यापूर्वी तुम्ही तिला सगळं सांगून टाका, नाहीतर मीच तिला सगळं सांगेन.
हे ऐकून शांतनू घाबरला. तू असं काहीही करणार नाहीस, समजलं? माझा जीव वाचवण्यासाठी तिने आधीच स्वतःचा जीव धोक्यात घातला आहे. मी तिला पुन्हा समजावून सांगेन. मला सगळं माझ्या पद्धतीने सांभाळू दे. अंतरा म्हणाली, मी तिला काही सांगणार नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. एकदा माही तुमच्यापासून दूर गेली तर तिला परत आणणं खूप कठीण होईल. माही खूप सुंदर आहे आणि तिला आवडणारे अनेक लोक आहेत. त्यात रोनितही एक आहे. तो तर आधीपासूनच माहीच्या मागे वेडा आहे, झाल्यासारखा फिरत आहे. शांतनूने विचारलं, का बरं? आणि त्यावेळी इथे अंतरा म्हणाली, कारण माहीचा चेहरा त्याच्या एक्स गर्लफ्रेंड नताशासारखा दिसतो. शांतनू आश्चर्याने म्हणाला, काय? नताशासारखा? तुला हे कसं कळलं? अंतरा म्हणाली, माहीनेच मला हे सगळं स्वतः सांगितलं आहे. शांतनू म्हणाला, अच्छा, म्हणूनच तो माहीभोवती फिरत असतो. असो, ते सगळं मी पाहून घेईन. अंतरा म्हणाली, बरं, सध्या माही कुठे आहे? शांतनूने उत्तर दिलं, रोपलकडे. अंतरा म्हणाली, ठीक आहे, आता तुम्ही ठरवा काय करायचं, मी निघते. बाय. अंतरा तिथून थेट रुपलच्या घरी निघाली, जिथे सध्या माही राहत होती. रुपलचं घर. रुपल ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होती तेव्हा माही म्हणाली, तू बाहेरून दरवाजा लॉक करून जा. मला काही दिवस एकटी राहायचं आहे. मला काही डिझाईन्स तयार करायचे आहेत. रुपल म्हणाली, पण माही म्हणाली, प्लीज रुपल. आणि त्यानंतर रुपलने काहीही न बोलता तिथून निघून गेली. तिच्या जाण्यानंतर थोड्याच वेळात अंतरा तिथे आली. तिने पाहिलं की दरवाजा बाहेरून बंद होता. तिने माहीला फोन केला, पण माहीचा फोन बंद होता. अचानक आत काम करत असलेल्या माहीची नजर खिडकीतून अंतरावर पडली. अंतरा? माहीने पटकन खिडकी उघडली आणि तिला हाक मारली, अंतरा? अंतरा मागे वळून आश्चर्याने म्हणाली, माही, तू आत आहेस? माही म्हणाली, त्या गमल्याखाली चावी ठेवली आहे, ती घे आणि दरवाजा उघडून आत ये. अंतराने दरवाजा उघडला आणि आत आली. माहीने तिला मिठी मारत विचारलं, तू परत कधी आलीस? सगळं ठीक झालं ना? आणि त्यावेळी अंतरा म्हणाली, हो, सगळं ठीक झालं. सगळ्या समस्या सुटल्या. माही हसत म्हणाली, ही तर खरंच खूप चांगली बातमी आहे. माहीने खोल श्वास घेत स्मित केलं. तेवढ्यात अंतराची नजर तिथे ठेवलेल्या डिझाईन्सवर पडली आणि तिच्या डोळ्यात चमक आली. माही, हे डिझाईन्स खूपच सुंदर आहेत. मार्केटमध्ये आले की फॅशनच्या दुनियेत अक्षरशः खळबळ उडेल. तू तर एका रात्रीत स्टार बनशील. पुढच्या फॅशन शोमध्ये मी तुझे हे डिझाईन्स लॉन्च करणार आहे. माहीला चांगलं माहिती होतं की अंतराच्या मदतीने तिच्या डिझाईन्सना खूप प्रसिद्धी मिळेल. पण तिने खोल श्वास घेत म्हणाली, नाही अंतरा, मी माझे हे डिझाईन्स आधीच माझ्या पोर्टफोलिओमध्ये टाकले आहेत. आता मला कोणाच्याही आधाराशिवाय स्वतःच्या बळावर काम करायचं आहे. अंतराने तिचं बोलणं ऐकताच ती थोडी चकित झाली आणि तिचा चेहरा उतरला. माही, तू काय बोलतेस? मला माहिती आहे की तुझ्या आणि शांतनू भाऊंच्या मध्ये सध्या काहीही ठीक नाही, पण त्याची शिक्षा तू मला का देतेस? आणि त्यावेळी माही म्हणाली, मग मी काय करू अंतरा? शांतनूला माझ्यावर विश्वास नाही. दादाजींना तर मी मुळीच आवडत नाही. आणि तूही विसरलीस का की तूही एक जयस्वाल आहेस? माही, तू असं कसं बोलतेस? मी त्यांच्यासोबत राहतही नाही. माही शांतपणे म्हणाली, पण सत्य तर हेच आहे ना? अंतरा उदास होत म्हणाली, म्हणजे तू माझं फॅशन स्टुडिओ सोडून चालली आहेस? माहीने मान हलवली, हो अंतरा,
माझ्याकडे दुसरा काहीही पर्याय नाही. लोकांनी असं म्हणावं की मी जे काही मिळवलं आहे ते जयस्वाल कुटुंबामुळेच मिळवलं, असं मला अजिबात वाटत नाही. माही, असं कसं करू नकोस. अंतरा हळू आवाजात म्हणाली. माहीच्या डोळ्यात अश्रू आले. तूच तर म्हणाली होतीस ना, माझे डिझाईन्स लोकांना वेडे करू शकतात. मग मला माझ्या टॅलेंटला स्वतःच्या बळावर पुढे न्यायचं आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण दोघी मैत्रिणी राहणार नाही. आपलं मैत्रीचं नातं कायम राहील. अंतरा दीर्घ श्वास घेत म्हणाली. ठीक आहे, जसं तुला योग्य वाटतं तसं कर. मी तर तुला माझं नवीन ऑफिस दाखवायला घेऊन जाण्यासाठी आले होते. पण तू तर साथ सोडायचाच निर्णय घेतलास. माही आश्चर्याने म्हणाली. काय, तुझं नवीन ऑफिस? मग मी नक्कीच तुझ्या सोबत येईन. अंतरा आनंदाने म्हणाली. खरंच? मग चल ना. माही हसत म्हणाली. आधी मला तयार तरी होऊ दे. थोड्या वेळात निघूया. मला तयार होऊ दे. ती तयार होण्यासाठी आत गेली आणि अंतरा मनातच विचार करू लागली. माही, मला फक्त तुला आनंदी पाहायचं आहे. काही वेळाने माही आणि अंतराने आधी ऑफिस पाहिलं. त्यानंतर अंतराने सांगितलं की तिथून थोड्याच अंतरावर तिचं नवीनच घरही आहे. माहीने घर पाहायला जाण्यासाठीही होकार दिला. थोड्याच वेळात त्या दोघी त्या अपार्टमेंटमध्ये पोहोचल्या. अंतराचं अपार्टमेंट खूप मोठं आणि सुंदर होतं. अंतरा म्हणाली, माही, तू माझ्यासोबत इथे का राहत नाहीस? माहीने अंतराचा हात हातात घेत म्हणाली. धन्यवाद अंतरा, पण मी रुपलच्या घरीच ठीक आहे. आणि तसंही इथे शांतनू तुला भेटायला येतील. मला त्यांना भेटायचं नाही. अंतरा म्हणाली. माही, शांतनू भाऊ स्वतःच खूप मोठ्या अडचणीत आहेत. त्यांना दादाजींवर खूप प्रेम आहे आणि त्यांच्या तब्येतीशी कुठलाही धोका घ्यायचा नाही, म्हणून ते तुझ्यापासून थोडं दूर राहतात. पण हेही तितकंच खरं आहे की त्यांना तुझी खूप काळजी आहे. ते तुझ्यावर खूप प्रेम करतात. फक्त त्यांना थोडा वेळ दे. माही शांतपणे म्हणाली. त्यांनी मला सगळं सांगायला हवं होतं. मला प्रश्न विचारायला हवे होते. पण त्याऐवजी त्यांनी माझ्याशी बोलणं सुद्धा टाळलं. मला हॉस्पिटलमध्ये एकटं सोडून गेले. जियासमोरही त्यांनी काहीच बोललं नाही. अंतराने तिचा हात परत धरत म्हणाली. माही, समजून घेण्याचा प्रयत्न कर. निमाने आमच्या कुटुंबाला आधीच खूप नुकसान केलं आहे आणि आता ती शांतनू भाऊंचं आयुष्यही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. माही अंतराचं कोणतंही बोलणं मान्य करायला तयार नव्हती. अंतराने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, चल आता इथून निघूया. अंतरा म्हणाली, मी जरा वॉशरूमला जाऊन येते. प्लीज तू बाहेर थांब. माही बाहेर येऊन वाट पाहू लागली. कॉरिडॉरमध्ये उभी राहून ती इकडे तिकडे पाहत होती. तेवढ्यात तिथून विहान कपूर बाहेर आला. तो या अपार्टमेंट्सच्या बांधकामाची प्रगती पाहण्यासाठी आला होता. त्याची नजर अचानक माहीवर पडली आणि तिला पाहून तो दचकला. तो स्वतःशीच पुटपुटला, नताशा, मी काही भूत तर पाहत नाही ना? वियानला अगदी स्पष्ट आठवत होतं की नताशाचा अंत्यसंस्कार त्याच्या डोळ्यांसमोरच झाला होता. तिच्या मृत्यूमुळे त्याला खूप दुःख झालं होतं. नताशा पुन्हा जिवंत कशी असू शकते? तो मनात विचार करू लागला. तो अजूनही या सगळ्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतानाच अंतरा बाहेर आली आणि माहीशी बोलू लागली. ते पाहून आता विहान आणखीनच चकित झाला. तो मनातच म्हणाला, ही मुलगी अंतरासोबत काय करते आहे? या दोघींमध्ये नेमकं नातं काय आहे? इतक्यात अंतराने वियानला पाहिलं. त्याला पाहताच ती थोडीशी गोंधळली. घसा खाकरत ती म्हणाली, हॅलो वियान, तू इथे? काय, माझा पाठलाग तर करत नाहीस ना? माहीने आश्चर्याने विचारलं. तू यांना ओळखतेस? अंतरा म्हणाली, मी माझ्या कामासाठी बाहेर गेले होते तेव्हा माझी यांच्याशी भेट झाली होती. हे वियान कपूर आहेत आणि वियान ही माझी मैत्रीण आहे, माही.
वियान मनातच म्हणाला. तो तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहिला. दोन माणसं इतकी एकसारखी कशी दिसू शकतात? अगदी त्याच डोळ्यात, तोच चेहरा, तसेच केस. काय योगायोग आहे की सीमा यांनी दोन मुलींना जन्म दिला होता आणि कपूर कुटुंबाला फक्त नताशाबद्दलच माहिती आहे. दादाजी फक्त नताशालाच घरी घेऊन आले होते का? मग या दुसऱ्या मुलीबद्दल त्यांनी कधीच काही का सांगितलं नाही? माही हसत म्हणाली. मी माही. वियान म्हणाला. हॅलो माही, मला आत्ता इथून निघावं लागेल, नंतर भेटू. असं म्हणत वियान तिथून घाईघाईने निघून गेला. माही हसत म्हणाली. हा माणूस थोडा विचित्रच वाटतो. अंतरा मात्र वियानला पाहून खूप आनंदी झाली होती, पण तो इतक्या लवकर निघून गेल्यामुळे तिचा चेहरा उतरला. ती म्हणाली, तो कपूर खानदानातून आहे, खूप श्रीमंत लोकांपैकी एक. कदाचित त्याला काही काम असेल. थोड्या वेळाने त्या दोघीही तिथून निघून गेल्या. वियानची कारमध्ये बसताच वियाने सुमेश यांना फोन लावला. फोन उचलताच सुमेश यांनी विचारलं, तू सीमाला भेटलास का? वियान म्हणाला, नाही बापा, मी आताच कन्स्ट्रक्शन साईटवर आलो होतो, पण अजून सीमाजींना भेटलो नाही. सुमेश थोडं चिंताग्रस्त होत म्हणाला. वियान, बाकीचं काम थोडा वेळ बाजूला ठेव, मला सीमाबद्दल माहिती काढून सांग. वियान म्हणाला. पापा, आधी माझं एक महत्त्वाचं ऐका. आज मी एका मुलीला भेटलो, ती अगदी नताशासारखी दिसते, अगदी कार्बन कॉपी. सुमेश रागाने म्हणाले. तुझं डोकं ठीक आहे ना? काही प्यायलाच तर नाही ना? आणि त्यावेळी वियान म्हणाला. नाही पापा, मी खरं सांगतो आहे. ती आपल्या बांधकाम चालू असलेल्या बिल्डिंगमध्येच होती. सुमेश म्हणाले. बेटा, तू तिच्याशी बोललास का? तिच्याबद्दल काही विचारलंस का? वियाने दीर्घ श्वास घेत म्हणाला. पापा, मला तिच्याशी नीट बोलायलाच वेळ मिळाला नाही. मला एक फोन अटेंड करावा लागला. सुमेश म्हणाले. आता काहीही कर, पण त्या मुलीला शोधून काढ. तिच्याबद्दल सगळी माहिती घेऊन ये. मला वाटत होतं सीमा मेली आहे, पण या ब्रेसलेटमुळे असं वाटतंय की ती अजून जिवंत आहे. वियान म्हणाला. पापा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला फक्त काही दिवस द्या. मी माहीबद्दल सगळी माहिती काढतो. सुमेश दीर्घ श्वास घेत म्हणाले. जे काही करायचे ते लवकर कर. मी आधीच त्या लोकांबरोबर खूप चुकीचं वागलो आहे. आता अजून उशीर करू शकत नाही. हो पापा, वियान म्हणाला. फोन ठेवून वियान कारच्या खिडकीतून बाहेर पाहू लागला. आपल्या वडिलांच्या मनातलं दुःख तो समजू शकत होता. एका रेस्टॉरंटमध्ये माही आणि अंतराने एका हॉटेलमध्ये जेवण केलं आणि बराच वेळ गप्पा मारल्या. अंतरा आनंदाने म्हणाली. थँक्स माही. माही हसत म्हणाली. आता मला थँक्स म्हणणं बंद कर. इतकं बोलून ती वॉशरूमकडे गेली. ती गेल्यानंतर अंतराने शांतनूला फोन केला. तो तिला खूप वेळापासून फोन करत होता. अंतराने लगेच विचारलं. अंतरा, माही ठीक आहे ना? अंतरा म्हणाली. हो भाऊ, ती ठीक आहे. आम्ही दोघींनी एकत्र बराच वेळ घालवला, पण तुम्ही तिच्याशी बोलायला हवं. तिची काळजी घ्या. मी तिला रेस्टॉरंटमध्ये घेऊन आले होते. शांतनू दीर्घ श्वास घेत म्हणाला. ठीक आहे, मी आत्ताच तिला भेटायला येतो. अंतराने फोन ठेवला आणि मनात म्हणाली. यावेळी तरी काही गडबड करू नका. तेवढ्यात माही वॉशरूममधून बाहेर आली. कॉरिडॉरमध्ये उभ्या असलेल्या शांतनूला पाहून ती जोरात दचकली. माही आश्चर्याने म्हणाली. शांतनू, तुम्ही आणि इथे? माही जशी वॉशरूममधून बाहेर आली तशी कॉरिडॉरमध्ये उभा असलेला शांतनू तिला दिसला आणि ती प्रचंड दचकली. माही म्हणाली. शांतनू, तुम्ही इथे?
शांतनू तिच्याकडे चालत येऊ लागला. माहीने हात पुढे करून त्याला थांबवण्याचा इशारा केला. ती उपरोधाने म्हणाली, काय झालं शांतनूजी? मला आनंदात पाहून तुम्हाला वाईट वाटतंय का? शांतनू पुढे येत तिचा हात धरत म्हणाला, माही का असं का बोलतेस? मला तुझी काळजी आहे. माही रागाने म्हणाली, तुम्हाला माझी काळजी कधीपासून वाटायला लागली? मला तुमची खोटी सहानुभूती नको आहे. कृपया इथून निघून जा. शांतनू म्हणाला, तसं नाही आहे. मी खरंच तुझी खूप काळजी करतो. माही लगेच म्हणाली, मग तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये एकटे सोडून का गेलात? तुमच्या त्या मिस्ट्रेसने मला खूप त्रास दिला, तरीसुद्धा तुम्ही तिचीच बाजू घेतली. शांतनू म्हणाला, मी तुला सगळं सांगतो. आधी माझ्यासोबत घरी चल. माही म्हणाली, मला तुमच्यासोबत कुठेही जायचं नाही. आपण दोघं तर घटस्फोट घेणार आहोत. मग मी तुमच्या त्या घरात का जाऊ? शांतनूने तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, तुला आवडो किंवा न आवडो, तू माझ्यासोबत घरी येणार आहेस, समजलं? असं म्हणत त्याने तिला उचलून खांद्यावर घेतलं. माही त्याच्या विरोधात खूप झुंज देत होती, पण शांतनूने तिला कारपर्यंत आणलं आणि कारच्या मागच्या सीटवर बसवलं. माही बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली, पण शांतनूने तिला रागानं पाहिलं. तो गुरगुरत म्हणाला, आता शांतपणे बस, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. माही म्हणाली, जेव्हा तुम्ही त्या जियासोबत आहात तेव्हा मला का त्रास देत आहात? शांतनूने दात आवळत उत्तर दिलं, मी जियासोबत नाही. माही उपहासाने हसत म्हणाले, तुम्ही खोटं बोलत आहात. मी तुमचे आणि जियाचे एकत्र फोटो पाहिले आहेत. तुम्ही माझ्यावर संशय घेतला. दादाजींनाही मी आवडत नाही. ते आपला घटस्फोट व्हावा असंच इच्छितात. जर त्यांना कळलं की तुम्ही माझ्यासोबत आहात तर ते खूप रागावतील. कृपया कार थांबवा आणि मला उत्तरू द्या. शांतनूने आधी ठरवलं होतं की माहीला नीमा आणि जियापासून वाचवण्यासाठी तो तिला स्वतःपासून दूर ठेवेल, पण त्याला माहीत होतं की रोनित या परिस्थितीचा फायदा घेईल, म्हणून त्याने आपला निर्णय बदलला. माहीला सुरक्षित ठेवण्यासाठी तो तिला स्वतःपासून दूर करू शकत नव्हता. त्याने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, आय एम सॉरी. मला माहीत आहे मी तुझ्याशी खूप चुकीचं वागलो आहे, पण मी तुला सगळं खरं सांगणार आहे. माही म्हणाली, मला तुमचं काहीही ऐकायचं नाही. तुमचं जयस्वाल कुटुंब मला कधीही स्वीकारणार नाही, म्हणून सगळं इथेच संपवूया. शांतनू आश्चर्याने म्हणाला, काय? तू मला सोडून जायचं ठरवलं आहेस? माहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, मग मी अजून काय करू? तुम्हाला तर माझ्यावर विश्वासच नाही. मी तुमच्या मॅन्शनमध्ये दादाजींना सगळं सांगायला गेले होते, पण मध्येच नीमा आणि जिया तिथे आल्या. तुम्ही त्यांनाही थांबवलं नाही आणि आता तुम्ही मला याचं स्पष्टीकरण द्यायला आलात? शांतनू म्हणाला, मला माहीत आहे की सध्या तू माझा तिरस्कार करतेस, पण तुला माझं पूर्ण बोलणं ऐकावंच लागेल. त्यानंतर तुला मला सोडून जायचं असेल तर मी तुला अडवणार नाही, पण आता तू कुठेही जाणार नाहीस. थोड्या वेळात ते दोघं शहराबाहेर पोहोचले आणि माही म्हणाली, ठीक आहे, सांगा, तुम्हाला मला काय सांगायचं आहे? शांतनूने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, नीमाकडे काहीतरी असं आहे ज्याच्या जोरावर ती मला धमकावत आहे. माही म्हणाली, धमकी? तुम्हाला? तिच्याकडे असं काय असू शकतं? शांतनू सांगू लागला, नीमा नेहमी आमच्या कुटुंबाविरुद्ध कट रचत आली आहे. तिने माझ्या बाबांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पण तिला त्यांच्यावर खरं प्रेम नव्हतं. तिला फक्त जयस्वाल कुटुंबाची संपत्ती हवी होती. तिने माझ्या आईवडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. माझ्या बाबांना आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून तिने त्यांचा जीव घेतला आणि तिच्याच कारणामुळे दादाजींना हार्ट अटॅक आला. शांतनूच्या या गोष्टी ऐकूनही माही खूपच घाबरली. शांतनू म्हणाला, ती आपल्याकडचं सगळं काही हिरावून घेईल. माही आश्चर्याने म्हणाली, हे कसं शक्य आहे? तुम्ही इतके प्रभावशाली आणि शक्तिशाली आहात, मग मी तुमच्याशी असं कसं करू शकते? तुम्ही तिला अटक करून घेऊ शकता. शांतनू शांतपणे म्हणाला, मला तिच्या विरुद्ध पक्के पुरावे हवे आहेत.
म्हणूनच मी जियाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. माही म्हणाली. म्हणजे तुम्ही आणि जिया एकत्र नाही आहात. मग ही गोष्ट तुम्ही मला आधी का नाही सांगितली? तुम्ही तर असे दाखवत होता की तुम्हाला माझा खूप तिरस्कार आहे. शांतनू तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत म्हणाला. माही का माझं ऐकशील का? माही थोड्या रागाने म्हणाली. तुम्ही आधी माझं ऐका. मी तुमच्यासाठी इतकं सगळं सहन केलं आणि तरीही तुम्हाला माझ्यावर विश्वास नव्हता. शांतनूने माहीचा हात हलकेच पकडला आणि म्हणाला. मी तुझा जीव धोक्यात घालू शकत नाही. माही म्हणाली. पण मला तुमच्या सोबत उभं राहायचं आहे. शांतनू गंभीर आवाजात म्हणाला. माही, मला नाही वाटत की तू निमाच्या जाळ्यात अडकावीस. म्हणून तुला काही काळ माझ्यापासून दूर राहावं लागेल. तू काही दिवस आईंसोबत जाऊन राहा. समजलं? माही थोड्या रुसलेल्या स्वरात म्हणाली. म्हणजे तुम्ही मला स्वतःपासून दूर पाठवत आहात? शांतनू म्हणाला. हो, काही काळासाठी आपल्याला एकमेकांपासून दूर राहावं लागेल. जेणेकरून त्या लोकांना वाटेल की आपण खरोखरच वेगळे झालो आहोत. माहीने विचारलं. पण मी तुम्हाला फोन तरी करू शकते ना? शांतनूने माहीचा फोन घेतला आणि त्यात एक नंबर सेव्ह करत म्हणाला. हा एक खाजगी नंबर आहे. तू मला या नंबरवर कधीही फोन करू शकतेस आणि सुनील नेहमी तुझ्या मदतीसाठी तयार असेल. शांतनू माहीच्या जवळ आला आणि तिला मिठीत घेत हलकेच चुंबन दिलं. माहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या क्षणी दोघेही एकमेकांच्या प्रेमात हरवून गेले. शांतनू हळूच म्हणाला. आय लव्ह यू माहिका. माहिका देखील भावूक होत म्हणाली. आय लव्ह यू शांतनू. त्या दोघांचे प्रेम आणि जवळीक त्या क्षणी अधिकच गहिरे झाले. जयस्वाल मेन्शन. माही आणि शांतनू वेगळे झाल्याची बातमी नीमापर्यंत पोहोचली होती. सुरुवातीला तिला त्यावर विश्वासच बसला नाही. तेवढ्यात आनंदाने जिया तिच्याकडे आली. जिया म्हणाली. नीमा आंटी, शांतनूने माहीला घटस्फोट दिला आहे. त्याने मला स्वतः सांगितलं आहे की नीमाने भुवया उंचावत विचारलं. आणि तू लगेच त्यावर विश्वास ठेवला? तू घटस्फोटाचे कागद पाहिले आहेत का? क्षणभर जिया गप्प बसली. मग आत्मविश्वासाने म्हणाली. मला माहिती आहे की शांतनू खोटं बोलणार नाही आणि तसंचही तो त्या स्त्रीसोबत का राहील जिने त्याला धोका दिला. नीमाला जियाचाही उत्साह कमी करायचा नव्हता. म्हणून तिने काही न बोलणंच योग्य समजलं. तिने जियाचा हात धरत म्हटलं. मग साखरपुड्याची तयारी कर. जिया आश्चर्याने म्हणाली. काय? आणि त्यावेळी नीमाने तिला मिठीत घेतलं. जिया भावूक होऊन म्हणाली. थँक्यू आंटी. नीमा हसत म्हणाली. आता तू शांतनूशी लग्न करणार आहेस. त्यामुळे मला मम्मी म्हणायला सुरुवात कर. जियाने हसत उत्तर दिलं. मम्मी? आणि त्यावेळी नीमानेही तिला प्रेमाने मिठी मारली. जिया निघून गेल्यानंतर नीमाने लगेच कुणाला तरी फोन लावला. बराच वेळ बेल वाजल्यानंतर समोरून आवाज आला. हॅलो. आणि त्यानंतर नीमा रागाने म्हणाली. तू कुठे आहेस विक्रम? विक्रम म्हणाला. मम्मी, तुमचा आवाज नीट येत नाही. मी एका पार्टीत आहे, नंतर बोलतो. तो फोन ठेवणार इतक्यात नीमा कडक आवाजात म्हणाली. मला आता तुझ्याशी बोलायचं आहे. ताबडतोब बाहेर जा. विक्रम म्हणाला. मम्मी, मी नंतर बोलतो, प्रॉमिस. नीमा संतापून म्हणाली.
जर तू आत्ता माझ्याशी बोलला नाहीस तर मी तुझे सगळे अकाउंट्स लगेच बंद करीन. हे ऐकून विक्रमचा चेहरा फिकट पडला. तो लगेच क्लबमधून बाहेर आला आणि फोनवर म्हणाला, मम्मी, तुमची समस्या काय आहे? एवढा गोंधळ का करताय? नीमा म्हणाली, विक्रम, तू आयुष्याला गंभीरपणे कधी घेणार? मी इथे जे काही करते आहे ते सगळं तुझ्यासाठी, आणि तू मात्र पार्ट्यांमध्ये वेळ घालवत आहेस. विक्रम चिडून म्हणाला, जर तुम्ही मला लेक्चर द्यायला फोन केला असेल तर मी फोन ठेवतो. नीमा थोड्या शांत आवाजात म्हणाली, बरं नीट ऐक. शांतनूने माहीला घटस्फोट दिला आहे. विक्रम आश्चर्याने म्हणाला, काय? तुम्हाला हे कसं कळलं? नीमा म्हणाली, हे मला जियाने सांगितलं आहे, पण मला वाटतं की तू स्वतः सत्य शोधून काढावंस, कारण मला अजूनही या गोष्टीवर पूर्ण विश्वास बसत नाही. त्या दोघांमध्ये नेमकं काय चाललं आहे हे मला सगळं शोधून सांग. मला प्रत्येक छोटी मोठी माहिती हवी आहे, समजलं का? विक्रम म्हणाला, ठीक आहे, मी सगळं शोधून तुम्हाला कळवतो. असं म्हणत त्याने नीमाशी आणखी काही न बोलता फोन ठेवला. नीमाने निराशेने डोकं हलवलं. रॉनीचे ऑफिस. दरम्यान रॉनीतपर्यंत ही बातमी पोहोचली होती की माहीने अंतराच्या फॅशन हाऊसची नोकरी सोडली आहे. ही गोष्ट ऐकून त्याला अजिबात विश्वास बसत नव्हता. रॉनीतने आपल्या असिस्टंटला विचारलं, माहीने असं का केलं? याबद्दल काही कळलं का? असिस्टंटने नकारार्थी मान हलवत उत्तर दिलं, सर, मला याबद्दल अजून काहीच माहिती मिळाली नाही. रॉनीतने त्याला जाऊ दिलं आणि तो स्वतःच विचार करू लागला. जितकं दिसतंय त्यापेक्षा ही गोष्ट खूपच मोठी आहे. वियानचा हॉटेल रूम. त्यावेळी वियान आपल्या मोठ्या हॉटेल रूममध्ये होता. तेवढ्यात त्याचा असिस्टंट आत आला. त्याला पाहताच वियाने विचारलं, तिच्याबद्दल काही माहिती मिळाली का? असिस्टंट म्हणाला, सर, तिचं नाव माहिका आहुजा आहे. सगळे तिला माही म्हणतात. ती सीमा मॅडमची एकुलती एक मुलगी आहे. तिचे वडील दारुडे आणि जुगारी होते. त्यांचा आता मृत्यू झाला आहे. माहीने शांतनू जयस्वालशी लग्न केलं आहे. हे ऐकून वियान थोडा आश्चर्यचकित झाला. पण शांतनूबद्दल तर बातमी आली आहे की तो दुसऱ्या एका स्त्रीसोबत फिरतोय. असिस्टंट म्हणाला, सर, त्याबद्दल मला फारशी माहिती मिळाली नाही. एवढंच कळलं की शांतनूजींनी हे लग्न गुप्त ठेवलं होतं. तसेच त्यांनी सीमा मॅडमच्या उपचारांची संपूर्ण व्यवस्था केली होती. वियान गंभीर स्वरात म्हणाला, शांतनूवर बारीकाईने लक्ष ठेवा. दुसऱ्याच दिवशी वियान दिल्लीजवळच्या एका शहरात पोहोचला. त्याचे वडील सुमेश यांनी त्याला एका बेकरीचा पत्ता दिला होता. तो त्या बेकरीसमोर उभा होता. जसं जसं तो आत जात होता तसं त्याचं मन अधिकच अस्वस्थ होत होतं. आत गेल्यावर त्याने पाहिलं की सीमा तिथे काम करत होती. तिला पाहून वियानला विश्वासच बसत नव्हता. त्याच्यासमोर नताशाची आई उभी होती. तीच स्त्री जिचा मृत्यू झाला असं त्याच्या वडिलांना वाटत होतं आणि ज्याच्या मृत्यूचा त्यांनी वर्षानुवर्ष शॉकही केला होता. वियानला पाहता सीमाने हसून विचारलं, हो सर, सांगा ना, काय घेणार? काही खायचं आहे का की पॅक करून देऊ? वियाने गळा साफ करत म्हटलं, हो, मला एक पेस्ट्री टेस्ट करायची आहे आणि एक कॉफी. वियान तिथल्या टेबलावर जाऊन बसला आणि लगेच सुमेशांना फोन लावला. सुमेश म्हणाले, तू कुठे आहेस वियान? तू सीमाला भेटलास का? वियान शांतपणे म्हणाला, ती जिवंत आहे आणि आत्ता माझ्या डोळ्यांसमोर उभी आहे. हे ऐकून सुमेश भावुक झाले. ती ठीक आहे ना? वियान म्हणाला,
हो, ती ठीक आहे आणि आनंदीही दिसते. मला वाटत नाही की तिला आपली काही गरज आहे. सुमेश म्हणाले, असं नाही, तू जाऊन तिच्याशी बोल. वियान काही बोलणार इतक्यात समोरच्या दरवाजातून माही आत आली. तिला पाहताच वियान तिच्याकडे पाहतच राहिला. तो मनात म्हणाला, ही तर अगदी नताशासारखी दिसते. अगदी तशीच, किंचितही फरक नाही. असं कसं शक्य आहे? तो सीमा आणि माही यांचं बोलणं शांतपणे पाहत होता. फोनवर सुमेशही सगळं ऐकत होते. सुमेश विचारू लागले, वियान, तिथे कोण आहे? सीमाला आई कोण म्हणतं? नताशाची बहीण, माझी दुसरी मुलगी तर नाही ना? तेवढ्यात माहीची नजर वियानवर पडली. तिने त्याला लगेच ओळखलं. ती म्हणाली, अरे, तुम्ही इथे? सीमाने आश्चर्याने विचारलं, तुला हे ओळखीचे आहेत का? माही म्हणाली, आई, मी अंतराचं नवीन घर पाहायला गेले होते ना, तिथे थोड्या वेळासाठी यांची भेट झाली होती. ते बिल्डिंगची इन्स्पेक्शन करायला आले होते. सीमा म्हणाली, अच्छा, म्हणजे तुम्ही इंजिनियर आहात का? माही हसत म्हणाली, नाही आई, ज्या कंपनीने ती बिल्डिंग बांधली आहे ती कंपनी यांचीच आहे. सीमा म्हणाली, ठीक आहे, तुम्ही दोघं बोलत बसा, मी माझं काम बघते. माही वियांच्या समोरच्या खुर्चीत बसली आणि म्हणाली, म्हणजे तुम्ही कपूर ग्रुप ऑफ कंपनीचे CEO आहात? वियान हलकसं हसत म्हणाला, हो, दुर्दैवानं मीच आहे. माहीने थोड्या मिश्किलपणे विचारलं, आणि त्यामुळेच तुम्ही इथे येऊन पोहोचलात? वियान म्हणाला, हो, तुम्ही तसं म्हणू शकता. माही म्हणाली, तुम्ही इथे एखादी बिल्डिंग बांधायला आलात का? की रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स पाहायला आलात? की कोणाला शोधत आहात? वियान थोडा आश्चर्यचकित होऊन म्हणाला, तुम्हाला कसं कळलं की मी कोणाला तरी शोधत आहे? माही चिंताग्रस्त होत म्हणाली, म्हणजे खरंच तुमचं कोणीतरी जवळचं व्यक्ती हरवलं आहे का? वियान हलकसं हसत म्हणाला, असं काही नाही. खरं तर माझं संपूर्ण कुटुंबच सध्या अनेक गुंतागुंतीत अडकलेलं आहे. पण ते जाऊ द्या, तुम्ही सांगा, तुमचे बाबा काय करतात? माहीने खोल श्वास घेत म्हणाली, माझे स्टेप फादर आता हयात नाहीत, त्यांचा मृत्यू झाला आहे. वियाने विचारलं, ओ, आणि तुमचे खरे वडील, ते कुठे आहेत? माही शांतपणे म्हणाली, ते हे कदाचित जिवंत नसतील. मी त्यांना कधीच भेटले नाही. त्यामुळे राकेशच माझ्यासाठी बाबा होते. पण खरं सांगायचं तर मी त्यांनाही कधी माझे खरे वडील मानलं नाही. हे ऐकून वियांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. तो म्हणाला, ठीक आहे, ते सगळं राहू द्या. माहीने विचारलं, तुम्ही अंतराला कसं ओळखता? अंतराचे नाव ऐकताच वियांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. तो म्हणाला, आमची एकदा बारमध्ये भेट झाली होती. त्यानंतर आम्ही थोडा वेळ एकत्र घालवला होता. माही म्हणाली, असं आहे का? अंतरा माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तुम्हाला कधी तिची भेट घ्यायची असेल तर मला सांगा. थोड्या वेळाने वियान तिथून बाहेर पडला. बाहेर पडताच त्याने सुमेशला फोन केला. सुमेशने लगेच फोन उचलला आणि विचारलं, काय झालं? वियान म्हणाला, पापा, मी माहीशी बोललो. तिच्या बोलण्यातून असं वाटलं की ती तुमच्यावर खूप रागावलेली आहे. कदाचित ती तुमचा तिरस्कार करते. आज मी त्यांना काहीच सांगू शकलो नाही. सॉरी. सुमेशने खोल श्वास घेत म्हणाला, ही सगळी चूक माझीच आहे. मला स्वतः जाऊन सीमा आणि माहीची माफी मागावी लागेल. वियान आश्चर्याने म्हणाला, तुम्ही काय बोलत आहात? सुमेश म्हणाला, मी अगदी बरोबर बोलतो आहे.
मी स्वतः येऊन सगळं ठीक करेन. शांतनूचं ऑफिस. शांतनू आपल्या ऑफिसमध्ये काम करत होता. तेवढ्यात अचानक विक्रम कोणतीही परवानगी न घेता त्याच्या केबिनमध्ये आला. शांतनूने भुवया उंचावत त्याच्याकडे पाहिलं. विक्रम समोरच्या खुर्चीवर येऊन बसला. शांतनूने विचारलं, तू इथे काय करतोयस? पैसे संपले का? की नीमाने तुझे कार्ड बंद केले? विक्रम पेपरवेट फिरवत म्हणाला, भाऊ, ऐकलं की तुम्ही माहीला तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे बाहेर काढलं आहे. शांतनूने रागाने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या, पण स्वतःला सावरत तो म्हणाला, तुझ्या फालतू प्रश्नांची उत्तर देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. इथून निघ, जाऊन तुझ्या पार्ट्या कर. विक्रमने खोल श्वास घेत म्हणाला, भाऊ, मला तर तेच करायचं आहे, पण तुम्हाला माहिती आहे ना, आई नेहमी म्हणते की मी ऑफिसला येऊन काम करावं. तुम्हाला काही मदत हवी असेल तर सांगा. शांतनूने डोकं हलवत म्हणाला, मला तुझी अजिबात मदत नको आहे. इथून निघ. पण विक्रमने लगेच पुढचा प्रश्न विचारला, ऐकलं आहे की माहीने अंतराची कंपनी सोडली आहे आणि ती आपल्या शहरात आईकडे परत गेली आहे. ती अंतराच्या खूप जवळची होती, बरोबर ना भाऊ? मला तर वाटायचं की ती खूप चांगली डिझायनर आहे. आता मात्र शांतनूचा संयम सुटत होता. तो रागाने ओरडला, तू आता गप्प बसशील का? माहीच्या आयुष्यात काय चाललं आहे याच्याशी मला आता काहीही घेणं देणं नाही. आम्ही दोघे वेगळे झालो आहोत. आमचा घटस्फोट झाला आहे, समजलं? विक्रम गंभीरपणे म्हणाला, खरंच तू तर माहीवर खूप प्रेम करत होतास आणि अचानक तिच्याशी घटस्फोट घेतलास? कमाल आहे. शांतनूला लगेच समजलं की विक्रम हे सगळं नीमाच्या सांगण्यावरूनच करत असेल. त्याला चांगलंच माहिती होतं की नीमा इतक्या सहजपणे हे मान्य करणार नाही की त्याने माहीसोबतचं नातं तोडलं आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा.